हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल होतोय. आम्ही जात आहेत नवीन स्कूटी घेण्यासाठी आणि कुठली स्कूटी घेतली आहे तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेलच, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, ठीक आहे. तर आम्ही कालच गेलो होतो की कोणती गाडी घ्यायची, दोन गाड्यांमध्ये कन्फ्युजन होतं, तर तेच बघण्यासाठी आम्ही काल गेलो होतो आणि कालच बुक करून आलो. आज त्याची डिलिव्हरी घेण्यासाठी जायचंय. घरी कोणीतरी आले, ते गेल्यानंतर आम्ही लगेचच निघणार आहोत आणि माझा भैया पण येतोय तिकडून, तर त्याच्यासोबत आम्ही जाणार आहोत. तर गाईज आम्ही आता जस्ट शोरूमला आलोय, तर चला आपण आतमध्ये जाऊया. काल पप्पा आले नव्हते तर त्यांना आम्ही जी बुक केली गाडी ते दाखवण्यासाठी जातोय. त्यांना आवडली तर ठीक आहे. तर इथं पप्पा बाकीची प्रोसेस असते ती करत आहेत. काय माहिती गाईस, तर फायनली आम्ही गाडी घरी आणली आहे आणि मम्मी पप्पा मागून येत आहेत. त्यांनी आल्याबरोबर आपण पूजा. तर आम्ही ज्युपिटर 125 गाडी घेतली आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते. टाडा, मी स्वतः चालून आणले आणि येताना मध्येच पाऊस लागून ठेवला. घरी मध्ये बसले असते पण चावी मी आणलीच नाही. चावी मम्मी सोबतच गेली, त्यांच्याकडेच राहिली. मी आणि मम्मी गाडीचा हार घेण्यासाठी राजीव गांधी चौकमध्ये आम्ही थांबलो होतो. तर तिथे हार घेऊन आम्ही पेढे घेण्यासाठी पुढे निघालो. काय झालं, घेतला का? आता पेढे घ्यायचे बाकी राहिले, चला पेढे घेऊया आपण. तरी तर मम्मी पेढे घ्यायला जायते आपल्या रेणापूर नाक्यापाशी आहे. तर आम्ही मावशीच्या घरी आलोय कारण इथं पूजा करायचं ठरलं. मावशी या म्हणत होते जेवायला म्हणून आम्ही इकडेच आलो. आता इकडेच पूजा करायची. आता वरून खाली यायला. मम्मी आवडली का नाही गाडी? आवडली. पप्पाच्या मनावर घेतली गाडी. यस. मावशीच्या घरून आलो आणि एवढी जास्त थकली आहे मी. आता डायरेक्ट झोपणार आहे मी. आणि तुम्हाला माझी गाडी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. बाय.